थोडक्यात आज प्रेस कॉन्फरन्स बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतो. सर्वांना नमस्कार. बेसिकली 2 मर्डर आणि एक चोरीची गँगचे आहे डिटेक्शन झालं. त्याच्या 3 गुन्ह्यांचं डिटेक्शन झाल्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. थोडक्यात एक ब्रीफ देतो. कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये 28 जुलै रोजी एक अनोळखी इसमाचा मृतदेह आम्हाला मानमोली गाव या हद्दीमध्ये मिळाला होता. अतिशय दुर्गम भागामध्ये, म्हणजे आपण अहिल्यानगरला जाणारा जो रस्ता आहे तिथून आतमध्ये मानमोली गावाकडे जाणारा रस्ता आहे. साधारण 1-1.5 किलोमीटर आतमध्ये जे घाटसारखा परिसर होता त्या परिसरामध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह मिळून आला. सर्वात मोठा पहिल्यांदा चॅलेंज हा होता की तो अनोळखी इसम होता. त्याच्याबद्दल काही एवढं मात्र कपड्यांवरून असं दिसत होतं की तो शर्ट पॅन्ट, त्याच्या अंगावर एक सॅक होती समोर, त्याच्यावरून तो कुठेतरी नोकरी करणारा असावा असा अंदाज होता. अधिक तपास केले असता त्या मैताची ओळख पटली आम्हाला आणि तो किशोरचंद्र कार्तिक साहू वय 42 देवगाव तालुका मुरबाड येथील राहणारा होता. तो नंतर तपासामध्ये त्याची पत्नी व इतर त्याचे जे घरमालक यांच्याशी तपास केला असता असं कळालं की मिंडा कंपनी आहे मुरबाडमध्येच, तिथं तो कामाला होता. परंतु ज्या भागामध्ये ती डेड बॉडी मिळाली होती त्या ठिकाणी कसलाही CCTV फुटेज नव्हते. त्यामुळे कुठेही त्याच्याबरोबर कोण गेला, काय गेला ह्याच्या काही थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल 25 दिवस 20 दिवसानंतर, म्हणजे याचा म्हणजे श्रेय मी आमचे कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे आणि मुरबाडचे SDPO, कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे इन्चार्ज, LCBचे इन्चार्ज, LCBचे PSI कदम, डिंगले त्यांचे कॉन्स्टेबल, इतर पूर्ण स्टाफ, जवळपास एक 25 लोकांचा स्टाफ अहोरात्र ह्याला एक चॅलेंज म्हणून झटत होता. आणि त्यामध्ये मग नंतर फायनली ब्रेकडाऊन किंवा ब्रेकथ्रू आम्हाला असं मिळालं की त्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आम्ही 2 आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलं आहे. ते दोन्ही आरोपी आहेत सौरभ विश्वनाथ गोल्हे 24 वर्ष वय रायता कल्याणचे आणि ज्ञानेश्वर कंठे 28 वर्ष किनवली माजलगाव तालुका मुरबाड येथील आहेत. हे तिघेही मिंडा कंपनीमध्येच कामाला होते आणि त्याच्या ओळखीचे होते. हा, पहिली केस. आता लगेच मग बाईट सुरू करून टाकतो. दोघांनी. त्याच्या मागचं कारण बेसिकली ह्याचं थोडंसं समलैंगिक हे होते. तो त्यांना छेडत होता. हा सिनियर होता तिथे आणि हे तिथं टेम्पररी वर्कर म्हणून काम करत होते. त्याच्यामुळे त्या एका दृष्टीने ते सुपिरियर होता, सिनियर होता. त्यांना ते सारखं चीड होती त्याच्याबद्दल आणि म्हणून मग त्यांनी त्याचा उठसूट त्याला छेडणे किंवा हे करणे अशा प्रकारचं त्याचं हे होतं. त्या चिडेच्या ह्याच्यामध्येच त्यांनी या दोघांनी ठरवलं की ह्याचा काटा काढावा. यामध्ये आरोपीने जे वापरलेलं वेपन आहे ते हस्तगत झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या अंगावर जी सोन्याची चेन होती ती चेनसुद्धा आम्ही रिकवर केलेली आहे आरोपितांकडून आणि त्यामुळे हा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे. तर आता दुसरा गुन्हा जो आहे तो 16 तारखेला किनवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शहापूर तालुक्यामध्ये खरपत नंबर 1 जो गाव होता तिथं एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. ज्याचं नाव होतं वामन आलो निरगुडा. 52 वर्षाचा होता आणि त्याच्याबद्दल तक्रार जी आहे त्याच्या पत्नीने दिली. ते जेव्हा घटनास्थळी आम्ही पोचलो त्या ठिकाणी असं दिसलं की त्याच्या अंगावर कुठल्या तरी धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर वार केले होते, बहुधा कुऱ्हाड किंवा अशा तत्सम शस्त्राने. तिने अशी हकीकत सांगितली की तिचा पती जो आहे तो रात्री शेतामध्ये कामासाठी निघून गेला. रात्री उशिरापर्यंत काम करून यायचा परंतु पहाटेपर्यंत जेव्हा आला नाही तेव्हा त्याला शोधायला गेल्यावर त्याला दिसलं की नदीकाठी तिचा पती जो आहे तो मृतावस्थेत होता आणि त्याच्या अंगावर कोणत्या तरी शस्त्राने वार केल्याचे घाव दिसत होते.
यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठा चॅलेंज की अति दुर्गम भागामध्ये हे मृतदेह होतं. तिथंही कसल्याही प्रकारचं CCTV कॅमेराज किंवा कोणतेही सुगावा नसताना देखील किनवली पोलीस स्टेशन त्याचबरोबर LCBच्या स्टाफनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक संशयित इसम जो होता, ज्याचं नाव काय नाव त्याचं, धनेश मेंगाळ हा त्या गावातलाच होता आणि त्याचा जे अनैतिक संबंध मृतकाच्या पत्नीबरोबर होते आणि हा सारखा त्याच्या आड यायचा, म्हणून मग त्याचा काटा काढण्यासाठी ह्यांनी त्याचा खून केला. यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज हे की त्याला आजकाल OTT प्लॅटफॉर्म किंवा ह्याच्यावर सगळे माहिती आहे की कोणत्याही प्रकारचा तांत्रिक सुगावा ठेवायचा नाही आपल्याला. मोबाईल बंद करणे, कुठल्याही विटनेसेस नाही राहायला पाहिजे. पण तरीसुद्धा या दोघांचे अनैतिक संबंध होते याबाबत आम्हाला माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व त्याचबरोबर आमच्या सोर्सेसकडून किंवा जे गोपनीय सूत्र ह्यांच्यावरून मिळाली. आणि मग जेव्हा त्याला सिस्टमॅटिकली इंट्रॉगेट केलं तेव्हा त्यांनी मान्य केलं की हो, मी खून केलेला आहे. यामध्ये सुद्धा जो गुन्ह्यात वापरलेला हत्यार आणि हे आपण फिर्यादीची तिचा रोल नाही आहे, परंतु ती साक्षीदार यामध्ये हे उठेल. त्यांचा संबंध होते, ह्यात काही वाव नाही, ह्याच्यात काही दुमत नाही आहे. परंतु मर्डरमध्ये तिचा रोल नव्हता. ह्यांनी हे स्वतःहून केलेले कारस्थान आहे. कल्याण तालुका पुलिस स्टेशन की हद में CR नंबर 498/26 गुना दाखिल था BNS कायदा 103(1) और 238 के तहत, जिसमें एक अनआइडेंटिफाइड डेड बॉडी हमको कल्याण अहिल्यानगर रास्ते पे, जो मानमूली गांव की तरफ जाने वाला जो रास्ता है, वहाँ पे जंगल में एक अनआइडेंटिफाइड डेड बॉडी मिली थी. उसको देख के ये लग रहा था कि ये एक वेल एजुकेटेड बंदा है, क्योंकि उस शर्ट पैंट था, उसके चेस्ट पे उसका सैक था, शायद कहीं काम करने वाला या नौकरी करने वाला इंसान था. पर सबसे बड़ा चैलेंज ये था कि वहाँ पे किसी तरह की CCTV फुटेज या टेक्निकल एविडेंसेस, कोई विटनेस, उसको आने वाला ले जाने वाला, कोई देखने वाला कुछ भी नहीं था. बहुत ही सिक्लूडेड प्लेस थी. बट कल्याण तालुका पुलिस स्टेशन के इंचार्ज, साथ ही साथ SDPO और LCB की टीम, इन्होंने लगभग 20 दिन कंटिन्यूस इसके पीछे लगते हुए जो ये व्यक्ति है उसको आइडेंटिफाई किया. वो मिंडा कंपनी जो है मुरबाड तालुका में, वहाँ पे काम करता था. वहाँ के लोगों को लगभग सारे स्टाफ को इंट्रोगेट करके फिर टेक्निकल एविडेंसेस के आधार पर 2 उन्होंने सस्पेक्ट आइडेंटिफाई किए. उनको सस्टेन्ड इंट्रोगेशन के बाद उन्होंने ये कबूल किया कि इस व्यक्ति का खून इन दोनों ने किया है. जो मृत व्यक्ति है उसका नाम है किशोर चंद्र कार्तिक साहू, 42 साल का, देवगांव तालुका मुरबाड़ का रहने वाला है. और जो अक्यूज़ हैं उनका नाम है सौरभ विश्वनाथ गोल्हे, 24 साल का, रायता कल्याण तालुका का है. और दूसरा है ज्ञानेश्वर दत्तात्रेय कंठे, 28 साल का, किनवली मुरबाड़ तालुका का. ये तीनों जो है वो मिंडा कंपनी में ही काम करते थे. इसके पीछे जो मोटिव था, जो मृत व्यक्ति है वो वहाँ पे सीनियर ऑफिसर की कैपेसिटी में काम करता था और थोड़ा सा उसके इन दोनों को वो छेड़ता था. ही हैड सेक्सुअल ओरिएंटेशन के हिसाब से उनको छेड़खानी करता था, जो इनको कतई पसंद नहीं था. और फिर दोनों ने मिलके ये प्लान किया कि इसका मर्डर किया जाए. यहाँ पे जो CCTV फुटेज कंपनी के थे उसके आधार पर जब ये दोनों लोगों को आइडेंटिफाई करते हुए इंट्रोगेट किया, तब उन्होंने मान लिया. और उस व्यक्ति के जो बॉडी पे जो सोने की चेन थी जो उन्होंने चुरा ली थी, साथ ही साथ जो हथियार था वो हमने इन अक्यूज्ड के थ्रू रिकवर किया. सर, आरोपी ने जो है बॉडी को मार के कैसे फेंक दिया था, किस प्रकार से जो है पूरे जो हत्या की गई? बेसिकली ये जो विक्टिम है, जो मृत व्यक्ति है, वो मोटरसाइकिल पे
कंपनी से 7 बजे शाम को निकला और इन्होंने ऑलरेडी तय जो मेन अक्यूज्ड है सौरभ जो है वो 5 बजे ही कंपनी से बाहर निकल चुका था, बट इन्होंने ऑलरेडी तय कर लिया था कि हम दोनों मिलके बाहर जाएंगे। वहाँ जाके फिर दोनों मोटरसाइकिल पे गए और जहाँ ये घटना स्थल है वहाँ जाके उसका मर्डर किया गया है। डिस्पोज ऑफ करते वक्त दोनों व्यक्ति वहाँ थे और बट मर्डर करते वक्त सौरभ अकेला था, उसने उसका मर्डर किया और फिर बाकी जो डिस्पोजल है उसमें ये दानेश्वर कंठी ने भी उसको हेल्प किया था। इन आरोपी का कोई बैकग्राउंड है पहले से, क्राइम बैकग्राउंड या कुछ? नहीं, कोई क्राइम बैकग्राउंड नहीं। ये तीनों वहीं पे मिंडा कंपनी में ही काम करते थे, वही अपना 10 to 5 जॉब इनका ये था। सबसे बड़ा चैलेंज ये था कि जो मृत व्यक्ति है वो अपना मोबाइल कभी भी साथ में नहीं रखता था, बट आई मस्ट से कि LCB के टीम जिसमें हमारे PSI कदम और डेम्बले इन दोनों ने जो कैमरा CCTV फुटेजेस CDR सारा ये वर्कआउट करके लगभग 20 दिन की कड़ी मेहनत के बाद ये आइडेंटिफाई किया और फिर बाद में जो टीम ने उनको सस्पेक्ट करने के बाद सस्टेन्ड इंट्रोगेशन में फिर SDPO PI इंचार्ज कल्याण तालुका LCB PI इन्होंने फिर उसको इंट्रोगेट करके ये डिटेक्ट किया। 16 जुलाई की सुबह 4 से 6:30 के बीच में एक खरपत नंबर 1 गांव है, वहाँ के एक व्यक्ति की हत्या हुई। ऐसी कंप्लेंट उसकी पत्नी ने दी। ये जो व्यक्ति था उसका नाम वामन आलो निरगुड़ा 52 साल का है और किनोली पुलिस स्टेशन के हद में खरपत नंबर 1 गांव में वो फार्मर करके काम करता था। उसकी पत्नी ने ये बताया कि उसका पति जो है वो रात को खेत में काम करने के लिए गया और देर रात तक वहाँ काम करके वापस आता था, पर सुबह तक जब वो वापस नहीं आया तब उसको ढूंढने गई तो उसको उसने देखा कि नदी के किनारे उसकी पति की लाश पड़ी हुई है और उसके ऊपर उसके जो गर्दन के ऊपर किसी शस्त्र से वार किया है, एक इंजुरी मार्क थी। पुलिस स्टेशन को तुरंत बताने के बाद पुलिस स्टेशन इंचार्ज LCB टीम और SDPO सारे वहाँ पे घटनास्थल पर पहुँचे। यहाँ पे सबसे बड़ा चैलेंज ये था कि यहाँ पे कोई, चूँकि एक विलेज था, यहाँ पे कोई CCTV कैमराज या कोई टेक्निकल एविडेंसेस बिल्कुल भी नहीं थे, बट जो टेक्निकल एनालिसिस के बाद में और वहाँ पे गोपनीय सूत्रों को अधिक छानबीन करने के बाद ये पता चला कि एक जो सस्पेक्ट था धनेश मिंगल, वो उसके इलिसिट रिलेशनशिप जो मृत व्यक्ति है उसकी वाइफ के साथ थे, सुमन निरगुड़ा ज्योति निरगुड़ा के साथ में, और उसका पति उसमें आड़े आ रहा था, इसलिए ये उसने प्लान करके उसका मर्डर किया है। इसमें पति का क्या रोल था और ये आरोपी की क्या एज थी? ये आरोपी है उसकी कैसे वो कितनी है 35 साल का है, बट उसकी वाइफ का अभी तक कोई रोल नहीं है। ये तो पता चला है कि उसकी वाइफ के इलिसिट रिलेशनशिप थे, बट मर्डर करने में उसका अभी तक कोई रोल साबित नहीं हुआ है। कब से रोल था सर, कितने सालों से? ये अभी पिछले 6-7 महीने से ही इनका संबंध आए थे। ठीक आहे, थँक्यू। गँग आहे त्याची तुम्हाला डिटेल प्रेस नोटही देतो। ट्रान्सफॉर्मर जे आहेत, तांब्याचे तारा जे आहेत ते चोरणारी टोळी आहे आणि जवळपास 12 गुन्हे या गँगकडून आम्ही डिटेक्ट केलेले आहेत आणि 8,20,000चा मुद्देमाल आहे। या भागामध्ये ट्रान्सफॉर्मर चोरीचे खूप मोठे तक्रारी येत होत्या। बेसिकली अतिशय इझी टार्गेट आहे। ट्रान्सफॉर्मर सेक्लुडेड प्लेसेसमध्ये तिथे कुठलंही प्रोटेक्शन नसतं, काही नसतं। त्यामधले जे तांब्याचे तार आहेत त्या बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह असतात, त्याची डिमांड असल्यामुळे ही गँग कंटिन्युअसली केवळ ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये नाही, परंतु आसपासच्या 2-3 जिल्ह्यामध्ये कार्यरत होती आणि LCBच्या टीमनी त्याचबरोबर मुरबाड यांच्या SDPO मुरबाड आणि पोलीस स्टेशनच्या टीमनी अतिशय चांगलं काम केलं आहे। ती एक गँग डिटेक्ट केलेली आहे, त्याचा हा प्रेस नोट आपल्याला द्यायचा आहे। ठीक आहे।
मुरबाड पुलिस स्टेशन की हद में एक एलसीबी और मुरबाड पुलिस स्टेशन की जॉइंट ऑपरेशन के तहत पिछले 6-7 महीनों से मुरबाड साथ ही साथ आजू बाजू के पुलिस स्टेशंस में कॉपर चोरी की बहुत सारी घटनाएं ये हो गई थी, दर्ज हुई थी, जिसमें जो ट्रांसफार्मर है उसके अंदर का कॉपर जो है वो एक गैंग कहीं चोरी कर रही थी। इसमें CR नंबर 349/26 के तहत ऑफेंस रजिस्टर करके जो पूरा एरिया में जितने भी टेक्निकल एनालिसिस के बाद में एक गैंग हमने निष्पन्न की और उसमें लगभग 12 ऑफेंसेस हमने डिटेक्ट किए हैं और 8,20,000 का मुद्देमाल जब्त किया है। और ये जो टोटल आरोपी हैं, 5 आरोपी हमने अरेस्ट किए हैं: सुनील पवार, प्रशांत वाघ, नरेश मोरे, सूरज पारधी, किशन कुमार, निशांत मोहन और राज गुलाब यादव। ये सारे जो है मुरबाड और मुरबाड के आसपास के हैं और जो उन्होंने चोरी को अंजाम दिया था वो केवल मुरबाड नहीं बट थाने ग्रामीण और आजू बाजू के जितने सारे डिस्ट्रिक्ट्स हैं उसमें उन्होंने ट्रांसफार्मर की चोरी करते थे। ये मुझे लगता है कि ये एक अच्छा डिटेक्शन है, जिसमें चैलेंज ये था कि जितने भी ट्रांसफार्मर नॉर्मली सिक्योर्ड प्लेसेस पे होते हैं, कोई प्रोटेक्शन उसको नहीं होता है, तो ये एक इजी टारगेट था उनको और इसके बाद डेफिनेटली इन तरह की चोरी पे लगाम पड़ेगा। आरोपी का बॅकग्राऊंड ये त्यांच्या मागे काही गुन्ह्याचं अजून हे नाही, जनावर चोरी, जानवर चोरी के ऑफेंसेस उनके ऊपर। सर, ये चोरी के माल क्या करते थे और इससे पहले कितनी बार जो है इन्होंने ऐसे गुने किए? लगभग हमने अभी तक निष्पन्न 12 ऑफेंसेस निष्पन्न किए हैं और बाकी अभी उनकी पीसी में बाकी और कितने गुने किए हैं क्या है और इसका डिस्पोजल जो है वो क्या करते थे वो अभी तपास में हम निष्पन्न करेंगे। थैंक यू।